17 वर्षीय पत्नीने पतीचा काढला काटा. बिअरच्या बॉटलीने तब्बल 36 वेळा वार केले. प्रियकराला कॉल करून सांगितलं काम हो गया. 17 वर्षीय पत्नीकडून प्रियकराची मदत घेत पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फोडलेल्या बिअरच्या बॉटलीने 36 वेळा वार करून आरोपी पत्नीने पतीचा काटा काढला. मध्य प्रदेशच्या बुरहानपुरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी प्रियकर, पत्नी आणि 2 मित्रांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. तसेच आरोपी मुलीच्या कुटुंबियाविरुद्ध बालविवाहाचा गुन्हाही दाखल करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इच्छापूर मार्गावरील बुरहानपूर मधील ITI कॉलेजजवळील झुडपात 13 एप्रिल रोजी एक तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर राहुल कुमार उर्फ राजेंद्र पांडे यांचा मृतदेह असल्याचं समोर आलं. मृतदेह सापडण्याच्या 1 दिवस आधी राहुल कुमार त्याच्या पत्नीसोबत खरेदीसाठी गेला होता. तसेच त्यानंतर आरोपी पत्नी देखील बेपत्ता होती. त्यामुळे पोलिसांना या अँगलने तपास सुरू केला. नेमकं घडलं काय यावरती आपण एक नजर टाकू. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि तिचा प्रियकर युवराज पाटीलने मिळून राहुल कुमारचा काटा काढण्याचे ठरवले होते. हे जोडपे खरेदी केल्यानंतर व एक हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बाईकवरून घरी परतत होते. यावेळी अल्पवयीन पत्नीने चप्पल खाली पडण्याचा बहाणा करीत पतीला दुचाकी रोखण्यास भाग पाडले. त्याने वाहन रोखताच तिचा प्रियकर युवराजच्या 2 मित्रांनी त्याला घेरले. त्यानंतर दोघांनी राहुलला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फोडलेल्या बिअरच्या बॉटलीने 36 वेळा मृत राहुलवर वार करण्यात आल्याचं समोर येते. आरोपी पत्नीनेही राहुलवर हल्ला केला. यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच हत्येनंतर प्रियकराला व्हिडिओ कॉल करून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पतीचा मृतदेह दाखवत आणि काम हो गया म्हणून असं सांगितलं. ही खळबळजनक घटना बुरहानपूर मधली आहे. पतीला खरेदीच्या बहाण्यानं घराबाहेर नेऊन निर्मानुष ठिकाणी हत्या केली. त्यानंतर 4ही आरोपी ट्रेनने इंदूरला पळून गेले. पोलिसांनी मोबाईल लोकेशन डेटा वापरून आरोपीचा माग काढला आणि त्यांना इंदापूरमधील सनवेर येथून अटक करण्यात आली. ही खळबळजनक घटना मानली जाते आणि ही निर्मानुषपणे होणारी पतीची हत्या ही पहिलीच घटना नसून अशा अनेक घटना वारंवार घडतात आणि ह्याच घटना घडू नये यासाठी काहीतरी प्रिकॉशन किंवा काहीतरी उपाय शोधला पाहिजे असं नक्कीच वाटतं. यावरती आपलं काय मत आहे नक्की आपण कमेंट बॉक्स